आता या पुस्तकामध्ये आपण इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्स हा प्रकार आपण सुरू करणार आहोत. हा धडा आपण सुरू करणार आहोत. या धड्यामध्ये पूर्णपैकी आपल्याला त्याचं मीनिंग, कॉर्पोरेट फायनान्स म्हणजे काय, ते कॉर्पोरेट फायनान्स, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स इन द जॉइंट वेंचर कंपनी और कंपनी. ओके, then what is capital and what is the requirement of capital, types of capital and capital structure. So आता तुमच्या 2021च्या एक्झाम साठी कॅपिटल स्ट्रक्चर हा भाग तुमचा कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे, पण तरी सुद्धा आपण तो एकदा बघून घेऊया, म्हणजे तुम्हाला ते सगळं सोपं जाईल लक्षात यायला. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज द कॉर्पोरेट फायनान्स, व्हॉट इज मीन बाय कॉर्पोरेट फायनान्स. Okay, we can say that these two words can be identified as the corporate and finance separately. What is mean? Firstly, what is mean by corporate? Corporate चा अर्थ काय होतो? Corporate is also known as a business. ठीक आहे, बिझनेस म्हणजे काय हे तुम्ही OCM मध्ये पाहिलंय. व्हॉट इज मीन बाय बिझनेस? जिथे काही अशा ऍक्टिव्हिटीज केल्या जातात ज्या प्रॉफिट कमवण्यासाठी जास्त केल्या जाणाऱ्या ऍक्टिव्हिटीजला काय म्हणतात? बिझनेस म्हणतात. लाईक बाईंग अँड सेलिंग गुड्स किंवा ट्रेडिंग द गुड्स, दॅट इज ऑल्सो कॉल्ड अ बिझनेस. जिथे पैसा कमवण्यासाठी गोष्ट केली जाते, काही ऍक्टिव्हिटीज केल्या जातात, दॅट इज कॉल्ड कॉर्पोरेट. आणि फायनान्सचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे? फायनान्स मीन्स व्हॉट? फायनान्स मीन्स इट इज टोटली रिलेटेड टू द मनी अँड मनी मॅनेजमेंट. बघा, इट इज टोटली रिलेटेड टू द मनी अँड मनी मॅनेजमेंट. पैसा आणि तो कसा व्यवस्थापन त्याचं करायचं, किंवा पैसा आणि पैशांचं व्यवस्थापन असं त्याला मराठीत म्हणतात, पण आपण इथे लक्षात घेऊ टोटली रिलेटेड टू द मनी अँड मनी मॅनेजमेंट. ओके, मी जिथे हायलाइट करते तिथे बुक मध्ये तुम्ही खुणा करून घेतलात तर तुम्हाला सोपं जाईल नंतर वाचायला. आता बघा पुढे, इट इज टोटली रिलेटेड टू द इनफ्लो अँड आउटफ्लो ऑफ मनी. तुमच्याकडे कंपनीमध्ये बिझनेसमध्ये फंड्स कसे येतात अँड हाऊ यू कॅन यूज दॅट फंड्स to regulate the business, that is also called a finance management or money management. Okay, कुठल्याही बिझनेस ऑर्गनायझेशनचा सक्सेस किंवा कुठलीही बिझनेस ऑर्गनायझेशन ही सक्सेसफुल आहे हे तुम्ही कसं बघता? इट इज डिपेंड अपॉन द इफिशियन्सी विथ विच इट इज एबल टू जनरेट अँड यूज ऑफ फंड. एखादी कंपनी एखाद्या सिच्युएशनला किती फंड रेज करू शकते, किती पैसा मिळवू शकते, किंवा कुठून पैसा उभा करू शकते आणि तो पैसा कसा वापरू शकते, दॅट इज कॉल्ड फायनान्स. ओके, बघा, इट इज डिपेंड्स अपॉन द सक्सेस ऑफ अ बिझनेस इज डिपेंड अपॉन द इफिशियन्सी इन विच इट इज एबल टू जनरेट अँड यूज ऑफ फंड. ओके, आता बघा पुढे, हेनरी फोर्ड राइटली सेड मनी इज अन आर्म और अ लेग, लूज इट और यूज इट. पैसा तुम्ही जास्त कंपनीमध्ये असो नाही तर तुमच्या जवळ असो, नुसता साठवून ठेवला तर चालणार आहे का? नाही, तुम्हाला वापरायचा आहे. तुम्ही पैसा वापरला तर तो खर्च होणार आहे, आणि जो पैसा खर्च होतो तो पैसा पुन्हा प्रॉफिट बनून आपल्याकडे येतो. म्हणजे बघा, कंपन्यांमध्ये इफ यू आर इन्व्हेस्टिंग सम काइंड ऑफ मनी इन टू द फिक्स ऍसेट, दॅट फिक्स ऍसेट विल हेल्पफुल फॉर द प्रोडक्शन ऑफ दॅट कंपनी. Okay, and if you are producing a very good products or a large amount of a product, you can raise a profit by selling it. म्हणजे तुम्हाला तो पैसा वापरायचा आहे पैसा मिळवण्यासाठी. So Henry Ford rightly said that money is an arm or leg, use it or lose it. This statement clearly brings out the significance of finance of the success of a business. Finance for the success of a बिझनेस. हे समजलं इथपर्यंत इंट्रोडक्शन. फायनान्स म्हणजे काय आणि कॉर्पोरेट फायनान्स म्हणजे काय. मी जरा एक एक शब्द डिटेल मध्ये सांगते म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ज्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी त्या हायलाइट केल्या जातात त्या तुम्ही पुस्तकामध्ये खूण केल्या लगेच तरी चालणार आहे. आता बघा, कॉर्पोरेट फायनान्सचं मीनिंग काय आहे, व्हॉट इज मीन बाय कॉर्पोरेट फायनान्स. आतापर्यंत आपण काय पाहिलं? फर्स्ट इंट्रोडक्शन मध्ये फायनान्स म्हणजे काय हे पाहिलं. आता आपल्याला कॉर्पोरेट हा शब्द त्याच्यामध्ये ऍड केलाय. दॅट मीन्स कॉर्पोरेट फायनान्स डील विथ द रेझिंग अँड युझिंग द फायनान्स बाय द कॉर्पोरेशन. कंपन्यांमध्ये जो काही पैसा उभा केला जातो आणि जो काही पैसा ज्या पद्धतीने तो वापरला जातो, दॅट इज कॉल्ड कॉर्पोरेट फायनान्स. इट डील्स विथ द फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी ऑफ द कॉर्पोरेशन अँड कॅपिटल स्ट्रक्चरिंग अँड मेकिंग इन्व्हेस्टमेंट डिसिजन. आता हे बघा, ह्या दोन ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये
इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामध्ये बघा कॅपिटल स्ट्रक्चरिंग अँड मेकिंग इन्व्हेस्टमेंट डिसिजन. कॅपिटलचा अर्थ आपण काय म्हणतो, त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, भांडवल असं म्हणतो. कॅपिटल स्ट्रक्चरिंग मीन्स व्हॉट, की तुम्ही कुठल्या प्रकारचं कॅपिटल गोळा करणार आहे. कॅपिटलचे पण आपण 4-5 प्रकार आपल्याला आहेत पुढे बघायला. त्याच्यामध्ये आहे ओन कॅपिटल, बॉरोड कॅपिटल यासारखे प्रकार आहे. म्हणजे जो काही पैसा तुम्ही गोळा करताय, जो काही पैसा ऍज अ कॅपिटल म्हणून कंपनीमध्ये फंड रेज करताय, ते तुम्ही कसे इन्व्हेस्टमेंट डिसिजन करणार, तो कसा खर्च करतात त्याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट डिसिजन. म्हणजे तुम्ही एखादी फिक्स ऍसेट घेताय, तर कंपनीसाठी एखादी जागा घेताय किंवा एखादं फर्निचर, कुठली मशिनरी यूज करताय, की जी मशिनरी तुम्हाला लॉंग टर्म यूज साठी कंपनीमध्ये सोयीची असणार आहे. हे जे काही डिसिजन्स जे घ्यायचे, दॅट इज कॉल्ड कॉर्पोरेट फायनान्स. कॅपिटल स्ट्रक्चरिंग अँड मेकिंग द इन्व्हेस्टमेंट डिसिजन. पैसा कसा आणायचा आणि तो कसा वापरायचा, हे सगळं जिथे एकत्रितरित्या अभ्यास केला जातो, दॅट इज कॉल्ड कॉर्पोरेट फायनान्स. ओके, कॉर्पोरेट फायनान्स ही कन्सेप्ट बेसिकली तुम्हाला समजली असेल, त्याचा अर्थ समजला असेल. आता आपण पुढे जाऊयात, बघूयात मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ कॉर्पोरेट फायनान्स मध्ये बघा, हेनरी हॉगलँड एक्सप्रेस द व्ह्यू दॅट. आता ह्या डेफिनेशन आहेत, या डेफिनेशन तुम्हाला जशा तशा पाठ करायच्या आहेत आणि तुम्हाला कोणती डेफिनेशन दिलेली आहे, कोणाची आहे, हे सुद्धा लिहायचं आहे. तुम्हाला कंपल्सरी 12वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये एक स्पेसिफाईड माणसाचं नाव देऊन तुम्हाला त्याची डेफिनेशन सांगायला कंपल्शन केलेलं नाही. बट वेन यू आर रायटिंग द आन्सर, long answer on the corporate finance, you have to define some definitions in that long answers मध्ये. म्हणजे तुम्हाला लॉंग आन्सर्सच्या मध्ये तुम्हाला ह्या डेफिनेशन्स लिहायच्या आहेत. ओके, एखादी तरी डेफिनेशन तुम्हाला मीनिंग किंवा कन्सेप्ट एक्सप्लेन करताना डेफिनेशन तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायची आहे आन्सर्स मध्ये. तुमचा आन्सर लॉंग आन्सर असू देत, नाही तर कुठलंही आन्सर असू दे 12वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये, हे आन्सर तुमचं इफेक्टिव्ह दिसलं पाहिजे. ओके, सो व्हॉट डज द हेनरी हॉगलँड सेड or express the view that corporate finance deal with the primarily with the acquisition and use of capital. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, आपण नेहमी काय करतो, आपण मी सांगितलेल्या मेथड प्रमाणे आपण काय करतो, आपण डेफिनेशनचे 3 पार्ट करतो. ओके, मी फक्त हायलाइट करते, ते तुम्ही खुणा करून ठेवा. कॉर्पोरेट फायनान्स डील्स विथ द ऍक्विजिशन and use of a capital by the business corporation. याच्यामध्ये एवढाच एक शब्द फार महत्वाचा आहे. Corporate finance deals with primarily with the acquisition and use of capital by the corporations. Business corporation. Corporate मध्ये acquisition चा अर्थ काय होतो, ऍक्विजिशन मीन्स रेज ऑफ द मनी, किंवा कुठून मिळवायचा तो पैसा, आणि कॅपिटल आणि यूज कसा करायचा. ऍक्विजिशन ऑफ कॅपिटल म्हणजे काय, कॅपिटल कुठून गोळा करायचं आणि त्याचा वापर कसा करायचा. एकच वाक्य, एकच कन्सेप्ट वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या वर्ड्स मध्ये तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे. ओके, आता पुढच्या पॅरेग्राफ मध्ये जेव्हा आपण लॉंग आन्सर्स लिहितो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करता येऊ शकतात. बघा, द टर्म कॉर्पोरेट फायनान्स ऑल्सो इन्क्लूड्स द फायनान्शियल प्लॅनिंग, स्टडी ऑफ अ कॅपिटल मार्केट, मनी मार्केट अँड शेअर मार्केट. आता याच्यामध्ये ह्या कन्सेप्ट पाहिल्या, हे शब्द पाहिले की तुम्हाला लगेच लक्षात येणार आहे, हे जे ऍक्विजिशन ऑफ कॅपिटल आहे हे आपल्याला कुठून येणार, तर कॅपिटल मार्केट मधनं येणार. म्हणजे शेअर मार्केट मधले शेअर्स इश्यू करून कंपनी शेअर कॅपिटल गोळा करू शकते. मनी मार्केट मध्ये बघा, जर त्या पैशांची गरज ही शॉर्ट टर्म पिरियड साठी असेल तर मनी मार्केट मधनं ते पैसे आपण घेऊ शकतो. शेअर मार्केट मध्ये शेअर्सचे सगळे म्हणजे प्रेफरन्स शेअर्स, इक्विटी शेअर्स इश्यू करून तुम्हाला कॅपिटल हे रेज करता येतं. ओके, आता पुढे बघा, इट ऑल्सो कव्हर्स द कॅपिटल फॉर्मेशन अँड फॉरेन कॅपिटल. इफ यू आर planning to get the foreign capital, foreign investor for the company, it also can covers in the corporate finance. Even financial organization and banks play vital role in corporate financing. Financial organization आणि बँक हे कशासाठी, जेव्हा तुम्हाला या सगळ्या मनी मार्केट मध्ये येतात, जेव्हा तुम्हाला शॉर्ट टर्म पिरियड साठी काही पैसे लागत असतील कंपनीमध्ये, मोस्ट ऑफ द टाइम वर्किंग कॅपिटल हे शॉर्ट टर्म पिरियड साठी लागणारं कॅपिटल आहे. आपल्याला पुढे कॅपिटलचे प्रकार पाहायचे आहेत, त्यामध्ये तुम्हाला वर्किंग कॅपिटल काय म्हणजे हे कळेल.
ओके, शॉर्ट टर्म पिरियड साठी जेव्हा फायनान्स लागतो तेव्हा बँक आणि इतर जे फायनान्शियल ऑर्गनायझेशन आहे दे प्लेस वायटल रोल ऑन द रेझिंग द कॅपिटल फॉर ओके. त्याच्यामध्ये आता पुढे बघा, द फायनान्शियल मॅनेजर ऑफ एनी कॉर्पोरेशन हॅज एन्श्युअर दॅट. आता फायनान्स मॅनेजर म्हणून त्या कंपनीमध्ये बसलेला माणूस आहे, तो काय काम करतो, त्याचं महत्वाचं काम काय आहे, तो काय करतो, तर बघा द फर्म इज, त्याला काय एन्श्युअर करायचंय. एन्श्युअर म्हणजे काय, की त्याला कायम ही हॅज टू गिव्ह अ चेक ऑन दीज काइंड ऑफ थिंग्स इन द कॉर्पोरेट. ओके, त्याला ते कॉर्पोरेट फायनान्सचं मॅनेजमेंट करताना, कॉर्पोरेट फायनान्स करताना त्याला ह्या 4-5 ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्याला कायम लक्ष ठेवायचंय. कुठलं, इज द फर्म हॅज ॲडिक्वेट फायनान्स, कंपनीकडे पुरेसा पैसा आहे का. ओके, इज त्याच्याकडे पैसा नसेल, त्याच्याकडे ॲडिक्वेट फायनान्स नसेल तर तो कुठून तरी मिळवायचा, कारण कंपनीमध्ये कुठल्याही सिच्युएशन ऍट एनी काइंड ऑफ अ पॉइंट येऊ शकतात आणि त्याला फेस करण्यासाठी कंपनी नीड्स ॲडिक्वेट फायनान्स. तुमच्याकडे पैसा बाजूला ठेवलेला असेल तर तुम्ही कुठलीही रिस्क घेऊ शकता, कंपन्यांमध्ये सुद्धा तोच प्रकार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, दे आर युझिंग द राईट सोर्स ऑफ फंड्स दॅट हॅव मिनिमम कॉस्ट. राईट सोर्स ऑफ फंड म्हणजे काय, योग्य त्या प्रकारचा पैसा आहे का, आणि ते सुद्धा मिनिमम कॉस्टला. म्हणजे समजा तुमच्याकडे बॉरोड कॅपिटल असेल, कर्ज तुम्ही कुठून तरी घेतलाय आणि पैसा मिळवलेला आहे, पण त्याला व्याज जर तुमचं प्रमाणाच्या बाहेर जात असेल तर त्याला मिनिमम कॉस्ट आपण म्हणू शकतो का, किंवा ते राईट सोर्स ऑफ फंड म्हणू शकतो का. नाही, पैसा मिळवायचा तर आहे, कॅपिटल तुम्हाला पाहिजे तर आहे, पण हे कॅपिटल कसं हवंय, हे कॅपिटल कसं हवंय, हे मिनिमम कॉस्ट मध्ये तुम्हाला कॅपिटल हवंय. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, द फर्म युटिलाइज द रेस फंड्स इफेक्टिव्हली. जे काही पैसे मिळवलेले आहेत त्याचं युटिलायझेशन व्यवस्थित होतंय का, वायफळ खर्च होता कामा नाही. एक तर पैसा आपण ऍज अ कॅपिटल म्हणून घेतलाय, म्हणजे इट इज अवर लायबिलिटी. नेहमी बघा बॅलन्स शीटला तुम्ही कॅपिटल हे कुठे लिहिता, लायबिलिटी साइडला देता. म्हणजे काय होतं, when you are liquefied your company you have to repay that capital to each and every one. तुम्हाला ज्यांच्याकडनं तुम्ही कॅपिटल घेतलेलं आहे ते कॅपिटल तुम्हाला परत करायचंय ज्या वेळेला तुम्ही कंपनी बंद करता त्यावेळेला. दे आर जनरेटिंग मॅक्सिमम रिटर्न्स फॉर इट्स ओनर. आपण ज्यांच्याकडनं कॅपिटल घेतलेलं आहे बरोबर, त्यांना आपण योग्य ते रिटर्न्स देतोय की नाही, मॅक्सिमम रिटर्न्स देतोय की नाही. जर आपण शेअर्स घेतले तर त्या शेअर होल्डर्सला आपल्याला डिव्हिडंड द्यावा लागतो. जर डिबेंचर्स मधनं आपण पैसे गोळा केले, फंड रेज केले तर आपल्याला त्यांना इंटरेस्ट द्यावा लागतोय. जास्तीत जास्त त्यांना जेवढं जास्त रिटर्न मिळणार तेवढे जास्त ते पैसे इन्व्हेस्ट करायला तयार होणार. बरोबर, बघा आता ह्या सगळ्या गोष्टी त्या कॉर्पोरेट फायनान्स करताना फायनान्स मॅनेजरला या सगळ्या गोष्टी एन्श्युअर करणं इम्पॉर्टंट आहे. ओके, आता पुढचे 2 पॉइंट आपण पाहूयात. बघा, द फॉलोइंग 2 डिसिजन्स आर बेसिक ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. कुठले 2 डिसिजन घ्यायचे त्या ह्याला फायनान्स मॅनेजरला, कुठले बेसिक 2 डिसिजन घ्यायचे आहे. फर्स्ट इज फायनान्सिंग डिसिजन. ओके, फर्स्ट इज फायनान्सिंग डिसिजन. फायनान्सिंग डिसिजन मध्ये काय येतं, फायनान्सिंग डिसिजन मध्ये काय येतं, द बिझनेस फर्म हॅज टू ऍक्सेस to the capital market to fulfill its financial needs. आपल्याला फायनान्सिंग डिसिजन मध्ये बेसिकली काय करायचंय, द फायनान्स मॅनेजर नीड्स टू डिसाइड फ्रॉम वेअर ही हॅज टू रेज अ कॅपिटल फॉर द कंपनी. बघा, द बिझनेस फर्म हॅज ऍक्सेस टू कॅपिटल मार्केट टू फुलफिल इट फायनान्शियल नीड. कॅपिटल मार्केट मधनं त्याला कॅपिटल मिळू शकतंय, त्याच्याकडे तो ऍक्सेस आहे, म्हणजे तो कॅपिटल मार्केटमध्ये जाऊन त्याला जेवढे कॅपिटल, जेवढं भांडवल त्याला पाहिजे तेवढं तो घेऊ शकतो. द फर्म हॅज अ मल्टिपल चॉईस सोर्स ऑफ फायनान्सिंग. तुम्हाला माहितीये बॉरोड कॅपिटल आहे, ओन कॅपिटल आहे, त्यामध्ये सुद्धा पुढे फर्दर पार्ट्स आहेत. त्याच्यामध्ये शेअर्स, इश्यू ऑफ शेअर्स मधनं पैसा मिळू शकतो, इश्यू ऑफ डिबेंचर्स मधनं पैसा मिळू शकतो, डिपॉझिट्स घेऊ शकतात, लोन घेऊ शकतं. बघा पुढे, द फर्म कॅन चूज वेदर ही वॉन्ट्स टू रेज अ इक्विटी शेअर कॅपिटल ऑर डेप्ट कॅपिटल. इक्विटी मीन्स व्हॉट, इक्विटी म्हणजे काय, इक्विटी कॅपिटल मीन्स
ओन कॅपिटल अँड डेप्ट कॅपिटल मीन्स बॉरोड कॅपिटल. डेप्ट म्हणजे काय, हे त्याला कर्ज म्हणून घ्यायचंय. इक्विटी म्हणजे ओन कॅपिटल म्हणून घ्यायचंय. A firm can ever opt for the bank loan or public deposit or debentures, etc. to raise the fund. The finance manager ensures that the firm is well capitalized. बघा हा शब्द किती महत्वाचा आहे, वेल कॅपिटलाइज. कंपनीकडे ॲडिक्वेट कॅपिटल असणं इम्पॉर्टंट आहे इफ यू वॉन्ट टू रन द कंपनी व्हेरी स्मूथली. They have right amount of capital and the firm has right combination of debt and equity. This is also the important thing. Right combination of debt and equity means तुम्हाला you don't have to raise a too much borrowed capital that you have to pay the maximum interest to them, or you cannot have to raise a too much equity capital that your ownership is totally gone for the equity shareholders or equity capital. तुम्हाला इक्विटी शेअर कॅपिटल घेतलं तर तुम्हाला ओनरशिप ही कंपनीची द्यावी लागते, त्यांना वोटिंग राईट्स असतो आणि त्यांना डिव्हिडंड दिला जातो. इट इज अ पार्ट ऑफ अ प्रॉफिट, तो काढून दिला जातो त्यांना, म्हणजे प्रॉफिट शेअरिंग तुमचं वाढतं. आणि जर तुम्ही डेप्ट कॅपिटल जास्त घेतलं म्हणजे कर्ज वाढतंय, जेवढं कर्ज जास्त तेवढं कंपनीच्या डोक्यावरती, आपण म्हणतो ना कर्ज नको डोक्यावरती, त्याला व्याज तेवढं द्यावं लागणार, त्यांचा फिक्स एक्सपेन्सेस त्याच्यामध्ये होणार. व्याज म्हटलं की आपल्याला कंपल्सरी द्यावंच लागतं. सो फायनान्सिंग डिसिजन इज मोस्ट इम्पॉर्टंट फर्स्ट डिसिजन और बेसिस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. आता नेक्स्ट बघून घेऊयात इन्व्हेस्टमेंट डिसिजन. ओके, व्हॉट इज मीन बाय इन्व्हेस्टमेंट डिसिजन. आता जे काही कॅपिटल आपण घेतलंय बघा, इथे एक ब्लू बॉक्स मध्ये एक आपल्याला गोष्ट दिली आहे, ते फक्त बघून घेऊ. कॅपिटल मार्केट इज द मार्केट फॉर लॉंग टर्म डेप्ट इंस्ट्रुमेंट्स अँड इक्विटी शेअर. In this market, equity and debt instruments are issued and traded. What is mean by instruments? Okay, instruments म्हणजे काय? So basically, instrument means those kind of things which can use as a buying and selling in the capital market. आता त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, त्याच्यानंतर डिबेंचर्स, डिपॉझिटरी मधल्या डिपॉझिट रिसीट्स, या सगळ्या काय आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत की ज्या गोष्टी वापरून कॅपिटल मार्केटमध्ये पैशांची देवाणघेवाण केली जाते किंवा कॅपिटल हे रेज केलं जातं. ओके, जसं तुम्ही एखाद्या दुकानात गेल्यावर एखादं प्रॉडक्ट घेता आणि त्याला एक्सचेंज मध्ये पैसे देता, सेम इट इज द प्रॉडक्ट ऑफ अ कॅपिटल मार्केट. कुठलं, इक्विटी शेअर्स, डिबेंचर्स, कुठल्याही गोष्टी याच्यामध्ये होऊ शकतात. ओके, हे कळलं, समजलं. आता पुढे बघा, इन्व्हेस्टमेंट डिसिजन. सेकंड डिसिजन मीन्स व्हॉट, द बिझनेस फर्म हॅज गेन ऍक्सेस टू कॅपिटल. आता आपल्याला काय मिळालंय, त्या कॅपिटल मार्केटला ऍक्सेस मिळालंय, आपण पैसे सुद्धा गोळा केलेत, आपण रेज सुद्धा फंड सुद्धा रेज केले. सो वी हॅव टू यूज दॅट फंड्स इन द सिस्टमॅटिक मॅनर. बरोबर, सिस्टमॅटिक मॅनरली. वाय फॉर आलाय पैसा म्हणून कंपन्यांमध्ये खर्च करायचा आहे का, नाही. वी हॅव टू यूज दॅट funds in the systematic manner so that it will bring the maximum return of its owner. आपण जेवढा जास्त चांगल्या पद्धतीने हा जो गोळा केलेला पैसा वापरणार आहोत तेवढा जास्त कंपनीला प्रॉफिट होणार आहे, आणि जेवढा जास्त प्रॉफिट होईल त्याचं रिटर्न, त्याच्यातला पार्ट हा त्या ओनर्सला दिला जाणार आहे. म्हणजे इक्विटी शेअर होल्डर्सनी इक्विटी शेअर्स खरेदी करून आपल्याला जो पैसा दिलेला आहे तो वापरून समजा कंपनीने पुढे काही प्रॉफिट कमवलं तर आपल्याला त्यांना काय द्यावा लागतो, डिव्हिडंड द्यावा लागतो. आणि जेवढा जास्त डिव्हिडंड तेवढा जास्त कंपन्यांमध्ये इंटरेस्ट असतात त्यांचा पैसा इन्व्हेस्ट करायला. फॉर दिस द फर्म हॅज टू टेक इन टू द कन्सिडरेशन ऑफ कॉस्ट ऑफ कॅपिटल. व्हॉट इज मीन बाय कॉस्ट ऑफ कॅपिटल, इट इज मिनिमम रिटर्न एक्सपेक्टेड बाय इन्व्हेस्टर्स. म्हणजे मी जर एखाद्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करत असेल तर मी ते इन्व्हेस्ट केलेल्या पैशांमध्ये मला किती पैसे रिटर्न मिळणार आहे, दॅट इज द एक्सपेक्टेड मिनिमम रिटर्न, दॅट इज मीन ऑफ कॉस्ट ऑफ कॅपिटल. ओके, त्यामध्ये बघा, वन्स दे नो द कॉस्ट ऑफ कॅपिटल, firm can deploy or use the fund in the such way that return are more than the cost of capital. Cost of capital म्हणजे काय, त्यांनी एक्सपेक्ट, जे इन्व्हेस्टर्सनी जे एक्सपेक्ट केलेले आहेत मॅक्सिमम रिटर्न्स, एखाद्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर त्यांना किती रिटर्न्स मिळतील हे जेव्हा त्यांना कळतं, त्याच्याही पेक्षा तुम्हाला जर जास्त पैसे मिळत असतील तर ते तुम्हाला इन्व्हेस्टर्स काय असतात, सॅटिस्फाईड इन्व्हेस्टर्स असतात. ओके, दे आर सॅटिस्फाईड
इन्व्हेस्टर्स आणि ते जास्तीत जास्त काय करतात, पैसे पुन्हा इन्व्हेस्ट करायला कंपनीमध्ये रेडी होतात, म्हणजे कंपनीला पुन्हा कॅपिटल फंड रेज करण्यासाठी हेल्पफुल होतं. मग हे इन्व्हेस्टमेंट डिसिजन हे त्यासाठीच आहे की जो काही पैसा तुम्ही गोळा केलाय, जो काही कॅपिटल तुम्ही गोळा केलंय, यू हॅव टू यूज दॅट कॅपिटल in the systematic manner so that it will bring the maximum return for its owners. Okay, last बघा, finding investment and deploying them successfully in the business is known as an investment decision. जे काही इन्व्हेस्टमेंट पाहिल्यात आपण, ज्या शोधल्या आहेत, ज्या काही इन्व्हेस्टमेंट आपण गोळा केल्या आहेत, त्याचं डिप्लॉईंग करणे, डिप्लॉय सक्सेसफुली म्हणजे काय, त्याचा योग्य त्या पद्धतीने वापर करणे, इट इज नोन ऍज अ इन्व्हेस्टमेंट डिसिजन. इट्स ऑल्सो कॉल्ड कॅपिटल बजेटिंग. कॅपिटल बजेट, बजेट या शब्दाचा अर्थ काय होतो, आपण नॉर्मली बजेट करतो म्हणजे काय, आपल्याकडे किती पैसे आहेत बघतो, आपल्याकडे किती आणि कुठे खर्च करायचा आहे ते पाहतो, कुठले खर्च इम्पॉर्टंट आहेत हे बघतो आणि मग पैसा खर्च करतो, बरोबर की नाही. मग कंपनीमध्ये सुद्धा तेच केलंय आपण, काय केलंय, कॅपिटल गोळा केलाय, बरोबर, आणि इन्व्हेस्टमेंट डिसिजन मध्ये काय केलंय आपण, त्याच्यामध्ये कुठला पैसा किती पद्धतीने आणि कुठे इम्पॉर्टंटली प्रायोरिटीने खर्च करायचा ते पाहिलंय. दॅट इज कॉल्ड कॅपिटल बजेटिंग. समजला कॅपिटल बजेटिंग म्हणजे काय.